वारी चालू झालेली आहे, ही वारी कधीपासून चालू झालेली आहे आणि कोणी चालू केलेली आहे? ही वारी चालू करायचं तसं जर म्हणलं तर ह्या वारी सुरू करण्याच्या अगोदर म्हणजे शिवशंकरांनी याची वारीची सुरुवात केलेली आहे. शिवशंकरांनी. शिवशंकरांपासून वारीची सुरुवात आहे. ती कशी बरं? शिवशंकर सुरुवातीला पायी पायी आलेले आहे. अच्छा. शिवशंकरानंतर काही असं म्हणतात की माऊलींनी वारी सुरू केली. पण जर माऊली ज्ञानोबारायांचं जर आदी प्रकरण जर आपण अभ्यासलं बरोबर. तर त्याच्यामध्ये म्हणजे माऊलींचे वडील विठ्ठलपंत हे देखील माऊलींच्या अगोदर जन्माच्या अगोदर पंढरपूरला वारीला जायचे. त्याचं असं कारण आहे की हे सांगितलं जातं की पहिले वारकरी म्हणजे पहिले वारी तर असणारे शिवशंकरांनी पहिली वारी केलेली आहे. म्हणजे शंकर प्रभूंनी महादेवांनी जी आहे सगळ्यात अगोदरची जी वारी आहे ती सुरू केली. हो. बरं, या वारीचा नेमका अर्थ काय आहे? वारी म्हणजे तीर्थयात्रा आपण करतो. हम्म. तीर्थयात्रा याच्याकरिता करीतो की आपला पुण्याचा साठा व्हावा, बरोबर. पापाचा नायनाट व्हावा. बरोबर. पण वारी अशी आहे की पुण्याचा किंवा पापाचा विचार न करता खट नट म्हणजे शुद्ध असतील कशीही असतील, पापी असतील पुण्यवंत असतील, त्याचा कसलाही विचार न करता याच्यामध्ये चोट्टे असतात, भामटे असतात, खट असतात, नट असतात, म्हणजे अनेक प्रकारचे वारकरी असतात. बरोबर. पण याच्यामध्ये कोणताही भेद नसतो. फक्त भगवंताची प्राप्ती आणि भगवंताचं प्रेम प्राप्त करण्याकरिता वारीला जायचं. म्हणजे तुम्हाला एकंदरीत सांगायचं आहे की जे वारकरी संप्रदाय आहे त्या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या प्रकारचे लोक जे आहेत या ठिकाणी एकत्र येतात आणि जी वारी जो प्रकार आहे त्या वारीमध्ये सगळे सामील होतात आणि त्या पंढरपूरच्या पांडुरंगाला किंवा त्याच्या भेटीला जे आहे ही मंडळी जात असतात. पण आता ही जी वारी आहे तर ह्या वारीला जसं की मॅनेजमेंट नाही, कोणी मॅनेज करायला नसतं, एवढे लोक असतात आणि सगळे म्हणजे ज्यामध्ये बिझनेसमॅन आला किंवा एखादा गरीबातला गरीब सुद्धा त्यामध्ये सामील असतो. तर एवढं सगळं मॅनेज कसं होतं? याला मॅनेज करण्याला फक्त एकच कारण आहे आणि एकच मॅनेज करणारे आहेत, ते माऊली ज्ञानोबा आहे. अच्छा. माऊली ज्ञानोबारायांसोबत लाखो समाज चालतो. आळंदी ते पंढरपूर लाखो समाज चालतो, पण कुणाला देखील काही त्रास होत नाही. बरोबर. मी देखील माऊलींसोबत 2 वर्ष गेलेलो आहे. माऊलींसोबत जात असताना आपला क्वचित एखाद्याला चुकून जर धक्का लागला तर आपण त्याला माऊली म्हणल्यानंतर त्याचा समोरच्याचा राग शांत होतो. बरोबर. आपल्या संसारामध्ये आपण चालता चालता एखाद्याला आपण चालता चालता लाज लाज जरी लागली तरी समोरच्याला राग येतो. बरोबर. पण तसं जर वारीमध्ये आपल्याला समोरच्याला जर एखाद्याला आपल्याकडून जर त्रास झाला, आपण त्याला माऊली जरी म्हणलं तरी समोरच्याचा राग शांत होतो. शांत. म्हणजे ही माऊलींच्या वारीमधली ताकद आहे. वा.